होऊ घातलेल्या जिल्हा परिषद इलेक्शन्स व तालुका पंचायत इलेक्शन्स हे नुकतेच निकाल लागले, 10-1 दिवस झाले असते. तर त्या इलेक्शनच्या निकालानंतर दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात शिट्टी या चिन्हावर राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार जिल्हा परिषदला व पंचायत समितीला प्रचंड मताने विजयी झाले. तर त्या विजयाच्या ह्याच्यातून आगपाखड करणारे जे 3 नंबरला उमेदवार होते त्यांचे सासरे ऑनरेबल संजय पाटील साहेब डॉक्टर यांनी अनेक आरोप नंतर सुरू केले. तर त्यांनी एक परवा रील टाकला ह्याच्यावर इंटरनेटवर फेसबुकवर, आणि त्यात त्यांनी असं सांगितलं की आम्ही आमच्या मोठ्या बहीण सन्माननीय मीनाक्षी देवी राजवर्धन राजे कदमबांडे ज्यांना तोरखेड संस्थांमध्ये दिले आणि त्यांचं वास्तव्य धुळ्यात आहे, त्यांच्या जमिनीवर मी कब्जा घेऊन त्यांच्या जमिनीवर मी जगतोय, गुजारा करतोय असं त्यांच्या रीलमध्ये दिसलं. तर ते आमच्या भगिनींना कळालं, त्यांनी तो रील बघितला आणि त्यांनी मला हा खुलासा काल पाठवला की माझा त्यांच्या कुठल्याही जमिनीवर ताबा नाही किंवा त्यांच्या कुठल्याही जमिनीवर मी जगत नाही. माझ्या आईवडिलांनी जी माझ्यासाठी सोडल्या, माझ्या काकांनी जी जमीन सोडल्या, दत्तवाड संस्थान असेल, त्याचे जे ठाणे आहेत कर्नाटकात, गुजरातमध्ये असतील, महाराष्ट्रात असतील, तर त्याच्यावर आमचा गुजारा चालला आहे, घामाच्या कष्टाच्या शेतीच्या पैशावर. आणि त्यांनी मला एवढा काय स्वस्त समजू नये की बहिणीच्या जमिनीवर मी कशाला गुजारा करू, माझ्या कष्टाच्या पैशाचा मी शर्ट घालतोय, पॅन्ट घालतोय आणि आतील अंडर गार्मेंट पण माझ्या कष्टाच्या शेतीच्या पैशात घालतोय. ज्याने आरोप केले त्यांनी विचार करावा, आपण स्वतःची पात्रता ठरवावी. आणि हे जर माझं खोटं असलं, आपल्याला मी नंबर देतो आमच्या बहिणींचे, आमच्या जावाईंचे, त्यांच्या मुलांचे, त्यांना आपण खुलासा करून विचारावं, भवानी सिंग घोरपडे यांनी तुमच्या कुठल्या जमिनीवर ताबा घेतलाय किंवा त्यांच्यावर त्यांचं चारित्र्य चालतंय. आणि हे जर खोटं निघालं त्यांचं वक्तव्य, तर त्यांनी लाज नाही असं घोषित करावं, माफी मागावी. आणि माझं जर काय खोटं निघालं तर मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापुढं स्वतःचं तोंड काळं करून देतो. आणि त्यांचं जर खोटं निघालं तर त्यांनी तोंड काळं करून देतो. आणि संस्थान काय असते, जागीर काय असत्या, सरंजाम काय असतं, इनाम काय असते, वतनदारी काय असते, ह्याचा त्यांनी अभ्यास करावा. पहिला बॉम्बे स्टेट होतं, डेक्कन होती ब्रिटिश इंडियात, त्याच्या आधी छत्रपती शिवाजी महाराज पेशवाई जहागिरी इनामत दिली गेली. आम्हाला त्यावेळी महाराष्ट्र कर्नाटक नव्हतं. दत्तवाड संस्थांची अनेक ठाणे आहेत. संस्थान दत्तवाड ठाणे पेडर, संस्थान दत्तवाड ठाणे किमलापूर, संस्थान दत्तवाड ठाणे मधबावली, संस्थान दत्तवाड गुजरातमध्ये ठाणं आहे, मंजुसा जागीर, अशी ठाणे आहेत. त्याच्या रेव्हेन्यूच्या या वाटण्यात ह्याचा पहिला याने अभ्यास करावा आणि मग काही बोलावं. आमच्या मालमत्ता, आमच्या संस्थांचा आमचा आम्ही बघू, तुम्ही तुमची पात्रता बघावं आणि वेडेवाकडे आरोप करू नये. स्वतःच्या जे फ्रॉड केलेले आहेत ते तुम्ही भागवा लोकांची, आणि मग आमच्यासारख्या साध्या माणसावर, शेतकऱ्यावर आरोप करा.